कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली। हैदराबाद गॅझेटचा GR न्यायालयाच्या कसोटीत टिकेल अशी प्रार्थना करतो। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। कायद्याच्या विरोधात जाऊन शासन निर्णय होत नसतो। विखे पाटील यांच्या मागणीत खोट असल्यानेच रेणुका देवी त्यांची मागणी पूर्ण करणार नाही, सदावर्तेंची टीका। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजातील सर्व नेत्यांनी मागणी करावी, गुणरत्न सदावर्तेंचं आवाहन। तर हैदराबाद गॅझेटचा उपयोग मराठ्यांना होणार नसल्याचंही वक्तव्य। गुणरत्न सदावर्ते विदूषकासारखे वागतात आणि स्टेटमेंट करतात। आदिवासींच्या आरक्षणात कोणालाही समाविष्ट करणार नाही, शिंदेंच्या शिवसेनेच्या बिलास्तरे यांच्याकडून स्पष्ट। विधानसभा आणि विधान परिषदेचे ओबीसी आमदार गट तयार करणार, गटाचं अध्यक्षपद विजय वडेट्टीवार यांना देणार, परिणय फुकेंची माहिती। GRमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्यास ओबीसींसोबत राहणार, परिणय फुकेंची भूमिका। मराठवाड्यात जातीय दंगली होत नसल्यानं भुजबळ मैदानात उतरलेत, योगेश केदार यांची टीका। तर बीडच्या मोर्चात डावलल्यानं हाके नाराज असल्याचं केदार यांचं वक्तव्य। पडळकर आक्रमक नेते असतील तर मग मुख्यमंत्री पोलीस यंत्रणांना बाजूला ठेवून आम्हाला सूट द्यावी, आम्हीही आक्रमकता दाखवू। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल। वैयक्तिक टीका करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही, टीका करताना काळजी घेतली पाहिजे। पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बोलताना योगेश कदम यांचा सल्ला। मेहबूब शेख यांच्याकडून गोपीचंद पडळकर यांचा कुत्रा असा उल्लेख। हॉटेल सोनी, महेंद्र, पंचरत्नचा डेटा काढायला लावू नका, मेहबूब शेख यांचा पडळकरांना इशारा। काही महामंडळं ही काम न केल्यामुळे तर एसटी आणि मुंबईतील बेस्टही तोट्यात आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठेही फायद्यात नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। महामंडळच नाही तर सरकारच तोट्यात, जातींच्या नावासाठी महामंडळ उघडली, सरकारला ओव्हरड्राफ्ट करून कर्मचाऱ्यांचे पैसे द्यावे लागतात, नाना पटोलेंची टीका। ठाणे विकायला काढण्यात आलंय, मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात वेळ घालवावा, अन्यथा बीड व्हायला वेळ लागणार नाही, संजय राऊतांची टीका। ते मुंबई विकून मोकळे झालेत, मुंबई ठाण्यात महायुतीनंच विकास केलाय, मेट्रो थांबवण्याचं काम केलं, तो स्पीड ब्रेकर उखडून फेकला, एकनाथ शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर। ग्राउंडवर उतरून काम करा, जनता दरबारावर भर द्या, मंत्र्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचना। कामचुकारपणा चालणार नाही, काही मंत्री आणि नेत्यांची शिंदेंनी कानउघडणी केल्याचीही सूत्रांची माहिती। ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते मुंबई मेट्रो 4ची ट्रायल रन, घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी। 52 किलोमीटरची सर्वात मोठी मार्गिका, मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार, पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व काम पूर्ण करू, फडणवीसांकडून आश्वासन। छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर 2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा, परंपरा विचारांची धगधगत्या मशालीची, ठाकरेंच्या मेळाव्याचा पहिला टीझर रिलीज। ठाकरे हा ब्रँड नाही तर विचार आहे, आमचा मराठी ठाकरे विचार कधीही संपणार नाही, मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्विट। शहाद्यात आज आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार, बंजारा आणि धनगर समाजाच्या दबावाला सरकारनं बळी पडू नये यासाठी मोर्चा काढला जाणार। विक्रोळीतील टागोरनगरमध्ये कबूतरखाना होऊ देणार नाही, पालिकेनं कबूतरखाना सुरू करण्याची हिंमत करून दाखवावी, कबूतरखान्यावरून आमदार सुनील राऊत आक्रमक। पिंपरी चिंचवडच्या नागसेन झोपडपट्टीत तरुणाची हत्या, जुन्या भांडणातून कोयत्यानं वार करत हत्या, 4 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात 2 गटात वाद, राड्यात 3 ते 4 जण गंभीर जखमी, अवैध जुगार अड्ड्याच्या व्यवसायाच्या कारणावरून वाद झाल्याची माहिती। धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर पाण्यात उतरले, ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलं, एनडीआरएफच्या मदतीनं दोघांचा जीव वाचला, ओमराजे निंबाळकर यांची माहिती। जालन्याच्या अंबड तालुक्यातील नालेवाडी परिसरात जोरदार पाऊस, नालेवाडी गावच्या झोपडपट्टीला पाण्याचा वेढा, घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागाला पावसानं झोडपलं, बोरी नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, संगोगी, रुद्धेवाडी, आंदेवाडी गावांना पुराचा वेढा। बीडच्या आष्टी तालुक्यात टाकळसिंग गावाजवळ पुरात वाहून आलेल्या एकाला वाचवलं, गावातील काही तरुणांनी प्राणाची बाजी लावून संबंधित व्यक्तीला बाहेर काढलं, आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू।
जळगावच्या भडगाव शहरातील कुर्हा नाल्याला पूर, भडगाव ग्रामीण रुग्णालयाला पुराच्या पाण्याचा वेढा, रुग्णालयातील परिचारिका आणि रुग्णांना ट्रॅक्टरमधून सुरक्षित स्थळी हलवलं. नांदूर हवेली गावात पुरात अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला एनडीआरएफनं वाचवलं. आणखी काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू सुरू. जळगाव जिल्ह्यातील बोरनार गावाजवळील सौर ऊर्जा प्रकल्प पाण्याखाली, सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्लेटही वाहून गेल्या. हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी गावात घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरलं.